नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात महत्त्वाच्या ब्रेकिंग बातमीनं। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं तसंच सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत। आपले प्रतिनिधी संजय सरोदे सध्या अंतरवाली सराटीतून आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। बरोबर मध्यरात्री संजय जरांगे पाटलांचं उपोषण पुन्हा सुरू होणार आहे आणि आता या संदर्भातली तयारी देखील पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतं। संजय, नक्कीच सचिन, आपण बघू शकता की या ठिकाणी जरांगे पाटील उपोषणाला मध्यरात्री 12 वाजता बसणार आहेत आणि या ठिकाणी त्यांनी या अगोदर 5 उपोषणे केली आणि या ठिकाणी आता ते मध्यरात्रीपासून 6व्या उपोषणाला बसणार आहेत। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं ही प्रमुख मागणी घेऊन जरांगे पाटील गेली वर्षभर लढा देत आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात मराठा समाज या ठिकाणी आलेला आहे आणि जरांगे पाटलांच्या उपोषणाला हा समाज पाठिंबा देताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। दादा, उपोषणाचा हा 6वा टप्पा आहे, मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत, पुन्हा एकदा उपोषणाला बसतात, काय प्रतिक्रिया आहे? शेवटी माझ्यासमोर माझा समाज महत्त्वाचा आहे। माझ्या समाजाला न्याय देणं माझा समाज अपेक्षा करतोय। हे आरक्षण लेकरं आज खूप आक्रोश करायला लागले आरक्षणासाठी आणि सरकार जाणून बुजून आरक्षण देत नाही आणि आम्हालाच उलटं सांगतंय की राजकीय भाषा करतायत, राजकीय बोलायला लागले। ठीक आहे, आता फडणवीस साहेबांना पुन्हा एक संधी आमच्याकडून। राजकीय स्टेटमेंट करत नाही, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही हे जाहीरपणानं TV9च्या माध्यमातून मी फडणवीस साहेबांना सांगतो। आम्ही राजकीय भाषा वापरत नाहीत। तुम्ही आमच्या ज्या मागण्यात मराठा आणि कुणबी एक हे अध्यादेश काढायचा आहे, 2004चा जे आहे त्याचा पण अध्यादेश ती दुरुस्त करायचा आहे। अध्यादेश काढलेला ती दुरुस्त करा। मराठा जी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ती अंमलबजावणी तातडीनं तुम्ही आता ती करा। ज्याची कुणबी नोंद निघाली त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असंही सांगितलेलं आहे। त्याच वेळेस तोही निर्णय करा। हैदराबाद गॅजेटचं, सातारा संस्था, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे तीनही गॅजेट तुम्ही लागू करा, कारण ठरलेल्या गोष्टी तुम्हाला द्याव्या लागणार आहे। सरसकट केसेस राज्यातल्या मागं घेऊन महाराष्ट्रातल्या असं तुम्ही सांगितलेलं आहे। ते घ्या। शिंदे समिती कामच करत नाही, तेही काम झालं पाहिजे तिच्याकडून। EWS मधून फॉर्म भरलेले पूर्व विनाकारण काढले जात आहेत, ते काढायचे रद्द करा। तुम्ही तिन्ही ऑप्शन ठेवा, EWSचं पण ठेवा, ओबीसीचं पण, कुणबीचं पण ठेवा आणि SCBCचं पण ठेवा। जो घेईल विद्यार्थी तो घेईल, त्याला जो एक घ्यायचा त्यातला। परंतु तुम्ही अन्याय करू नका मराठा समाजांवरती। आता जाहीरपणानं सांगितलं ना मी, आता त्यांचे कोण आहेत ना ते त्यांच्या जीवावर उली दिली जागणारे, कवा मावा उली म्हणजे चिरीमिरी खाणारे आहेत ना, ज्यांना माया येते पक्षाची नेत्याची, त्यांनी आता फडणवीस साहेबांकडे जाऊन बसावं। त्यांनी सांगायचं आता की मनोज जरांगे कसलंच बोलत नाही, राजकीय भाषा वापरणार नाही, तो आरक्षण मागतोय। आपण म्हणतोय नेरेटिव्ह भरून काढायचा, मराठ्यांचा फायदा दुसऱ्याला व्हायला लागला, काम नाही केल्यावर दुसऱ्यालाच फायदा होणार असं जाऊन सांगा म्हणा। समाजाचे उघड्या डोळ्यानं समाज बघतोय, तुम्ही द्या, समाज उघड्या डोळ्यानं बघतोय, कोण देणार आहे? तुम्हाला द्यायचंच नाही आणि तुम्ही जर दिलं नाही तर ह्या सगळ्या लोकांनी आता जाऊन सांगा त्या भाजपमधल्या की तुम्ही ते फडणवीस साहेब देऊन टाका। आता त्यांचं काय जे ठरलेलं आहेत ते पूर्णचे पूर्ण द्या, नसता मग माया नावाने बॉम्बलायचं नाही। मग पाडापाडी होती का, पुढं काय होतंय का उभा राहतेत? हे बघा किती सोपं आहे की जो समाज म्हणतोय सारखा तुम्ही उपोषणाला बसायचं नाही, आरक्षण लेट मिळालं तरी चालन पण तुम्ही आम्हाला पाहिजेत। याचा अर्थ फडणवीस साहेबांना कळत नाही का हे समाज किती एकवडलेला आहे? ही कसलाच आता स्वतःच्या लेकराचा न्याय सोडून कुणाकडेच बघू शकत नाही, हे कळत नाही फडणवीस साहेबांना। याच्यातूनच कळायला पाहिजे, ज्या अर्थी समाज विरोध करतो उपोषणाला बसू नका, त्याचा अर्थ असा आहे की समाज म्हणतो आता तुम्ही आपलं लक्ष असणारच आहे। अधिक माहिती जी आहे ती तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू।